नमस्कार मित्रांनो, मी निखिल माटल तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। आज आपण SYGC कॉमर्स मॅथ्स पार्ट 1 मधील एक्सरसाइज 1.1 शिकणार आहोत। पूर्ण एक्सरसाइज समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। मॅथमॅटिकल लॉजिक एक्सरसाइज 1.1 एक्सरसाइज सुरू करण्याच्या अगोदर एक्सरसाइजच्या रिलेटेड काही पॉईंट्स आहेत ते बघूया आपण। थोडक्यात इंट्रोडक्शन घेतलेलं आहे। जर तुम्हाला डिटेलमध्ये इंट्रोडक्शन रीड करायचं असेल तर तुम्ही टेक्स्टबुक प्रिफर करू शकता। The word logic is derived from a Greek word logos which means the reasons. Thus logic deals with the method of reasoning. लॉजिक हा जो वर्ड आहे तो ग्रीक वर्ड लोगोस या वर्डपासून घेतलेला आहे। त्याचं मीनिंग आहे रिझन्स आणि लॉजिक डील विथ द मेथड ऑफ रिझनिंग, रिझनिंगशी लॉजिक डील करतो। त्यानंतर आहे स्टेटमेंट। एक्सरसाइज 1.1 मध्ये तुम्हाला खूप सारे सेंटेन्स आहेत, त्या सेंटेन्समध्ये स्टेटमेंट कोणते आहे ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आहेत। आता स्टेटमेंट म्हणजे नेमकं काय त्याची आपण डेफिनेशन बघूया। अ स्टेटमेंट इज डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू और फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली। म्हणजेच काय मित्रांनो, जे तुमचं सेंटेन्स असणार ते जर तुम्हाला सांगता येत असेल की ते दिलेलं सेंटेन्स जे आहे ते ट्रू आहे किंवा फॉल्स आहे, अशा सेंटेन्सना आपण स्टेटमेंट बोलणार। आता हे जे स्टेटमेंट आहे ते एकतर ट्रू असणार किंवा फॉल्स असणार, दोघंही एकाच वेळेला नसणार आहे। स्टेटमेंट आर डिनोटेड बाय लेटर लाईक अ PQR, म्हणजे अल्फाबेटिकली स्मॉल ऑर्डरचे जे लेटर्स असतात त्या लेटर्सने तुम्ही स्टेटमेंटला डिनोटेट करू शकता। फॉर एक्झाम्पल, 2 इज अ प्राईम नंबर। आता हे जे सेंटेन्स आहे आपल्याला ट्रू आहे की फॉल्स आहे ते सांगता येते, राईट। सेकंड आहे एव्हरी रेक्टँगल इज अ स्क्वेअर। हे सुद्धा सेंटेन्स जे आहे ते आपल्याला ट्रू आहे की फॉल्स आहे ते सुद्धा सांगता येत आहे। थर्डवाला द सन राईज इन द वेस्ट, हे सुद्धा आपल्याला ट्रू आहे की फॉल्स आहे हे ओळखता येते। मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, आणि हे सुद्धा सेंटेन्स आपल्याला सांगता येते की ट्रू आहे की फॉल्स आहे, राईट। मग अशा प्रकारचे जे सेंटेन्स असणार आहे अशा सेंटेन्सना आपण स्टेटमेंट बोलणार आहोत, ठीक आहे। त्यानंतर आहे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट। एकदा का तुम्ही सेंटेन्स ओळखला की हे स्टेटमेंट आहे, ओळखल्याच्या नंतर तुम्हाला ते स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे हे सुद्धा ओळखायचं आहे। ट्रूथ व्हॅल्यू एकदम इझी आहे। जर का तुमचं स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू T असणार आहे, आणि जर का तुमचं स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू F असणार आहे। अ स्टेटमेंट इज आयदर ट्रू और फॉल्स, द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ट्रू स्टेटमेंट्स डिनोटेड बाय T अँड दॅट ऑफ फॉल्स स्टेटमेंट्स इज डिनोटेड बाय F। जसं मी सांगितलं तसं त्याप्रमाणे। पुढे एक्झाम्पल बघूया आपण। द सन राईज इन द ईस्ट। आता हे जे सेंटेन्स आहे ते स्टेटमेंट आहे, कारण आपल्याला सांगता येते की ट्रू आहे की फॉल्स आहे। तर हे तुमचं जे स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे, त्यामुळे या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू T येणार आहे। सेकंडवाला जर बघितलं आपण, द स्क्वेअर ऑफ रिअल नंबर इज निगेटिव्ह। आता हे वाला जे सेंटेन्स आहे तुमचं ते स्टेटमेंट आहे, आणि हे स्टेटमेंट तुमचं फॉल्स आहे, म्हणजेच या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू F असणार आहे। द नोट आहे छोटीशी, द सेंटेन्स लाईक अ एक्सक्लामेटरी, इंटरोगेटिव्ह, इम्पॅरेटिव्ह आर नॉट कन्सिडर ॲज अ स्टेटमेंट्स। आता जे आपल्याला सेंटेन्स दिलेले असतात त्या सेंटेन्समध्ये असे काही सेंटेन्स आहेत जे एक्सक्लामेटरी असतात, इंटरोगेटिव्ह असतात, इम्पॅरेटिव्ह असतात। अशा प्रकारच्या सेंटेन्सना आपण स्टेटमेंट कन्सिडर करत नाही। मग आता हे कोणत्या प्रकारचे असणार,
तर एक्झाम्पल बघूया आपण. फर्स्टवालं, माय गॉड ब्लेस यू, हे झालं तुमचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. सेकंड आहे तुमचं वाय आर यू सो अनहॅपी, क्वेश्चन मार्क आहे. क्वेश्चन मार्कवाल्या सेंटेन्सना आपण बोलणार इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. त्यानंतर थर्डवालं, डोंट एवर टच माय फोन, अशा प्रकारचे जे सेंटेन्स आहे त्याला आपण इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स बोलतो. मग या टाईपचे जर तुम्हाला सेंटेन्स दिसले तर त्यांना आपण स्टेटमेंट कन्सिडर करत नाही. ठीक आहे. पुढे आहे ओपन सेंटेन्स. आता ओपन सेंटेन्स म्हणजे काय? An open sentence is a sentence whose truth can vary according to the some condition which are not stated in a sentence. ओपन सेंटेन्स म्हणजे काय? असे सेंटेन्स की ज्या कंडिशनवरती डिपेंड असतात की ट्रू होणार की फॉल्स असणार. राईट. जशी कंडिशन असेल त्यानुसार ठरवता येतं. आपण डायरेक्टली ट्रू किंवा फॉल्स बोलू शकत नाही. अशा सेंटेन्सना आपण ओपन सेंटेन्स बोलतो. फॉर एक्झाम्पल, x + 4 = 8. x + 4 = 8 हे जेव्हा आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू देणार तेव्हाच आपण कन्फर्म सांगू शकतो की ट्रू आहे की फॉल्स आहे. अदरवाईज आपण कन्फर्म सांगू शकत नाही की ट्रू आहे की फॉल्स आहे. राईट. त्यानंतर सेकंडवालं बघा, चायनीज फूड इज व्हेरी टेस्टी. फूडच्या रिलेटेड सेंटेन्स आहे ते प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअली वेगवेगळं मत असणार आहे. कोणाला ते टेस्टी असणार आहे, कोणाला ते टेस्टी नसणार आहे. त्यामुळे अर्ध्यांसाठी ते ट्रू असेल किंवा अर्ध्यांसाठी फॉल्स असेल. मग अशा प्रकारचे जे सेंटेन्स आहेत त्यांना आपण ओपन सेंटेन्स बोलतो. आणि अशा प्रकारचे सेंटेन्ससुद्धा आपण स्टेटमेंट म्हणून कन्सिडर करत नाही. नोट आहे परत एकदा पुन्हा, An open sentence is not considered a statement in a logic. and second आहे तुमची mathematical identities are true statement. पहिलंवालं तर मी तुम्हाला पहिलंच सांगितलं की ओपन सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये आपण डायरेक्टली सांगू शकत नाही ट्रू आहे की फॉल्स आहे. इट डिपेंड्स अपॉन द कंडिशन. अँड सेकंडवालं जे आहे मॅथमॅटिकल आयडेंटिटीज आर ट्रू स्टेटमेंट. मॅथमॅटिकल आयडेंटिटीज आर म्हणजे मॅथमॅटिक्समधले काही फॉर्म्युले जे असतात ते जर तुमचे सेंटेन्समध्ये आले तर असेवाले फॉर्म्युले हे ऑलवेज तुमचे ट्रू स्टेटमेंट असणार आहे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे आपण बघितलं त्याच्या बेसवरती आपण एक्सरसाइज 1.1 सोडवणार आहोत. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स आर स्टेटमेंट, जस्टिफाय युअर आन्सर. इफ इट इज स्टेटमेंट, राईट डाऊन द ट्रूथ व्हॅल्यू. म्हणजे आपल्याला सेंटेन्स जे आहे ते स्टेटमेंट पहिले आयडेंटिफाय करायचे. स्टेटमेंट आयडेंटिफाय केल्याच्या नंतर त्यांची ट्रूथ व्हॅल्यू मीन्स ते ट्रू आहेत की फॉल्स आहे हे सुद्धा आपल्याला लिहायचं आहे. फर्स्टवाला आहे अ ट्रायंगल ॲज एन साईड. आता हे स्टेटमेंट आहे बिकॉज आपल्याला ट्रू आहे की फॉल्स आहे सांगता येते. ट्रायंगल म्हटल्याच्या नंतर त्याला 3 साईड असणार. जर का इथे 3 साईड असतं, 3 असतं तर आपण त्याला म्हटलं असतं ट्रू स्टेटमेंट आहे. बट इथे एन साईड लिहिलं आहे त्यामुळे आपण बोलणार त्याला फॉल्स आहे. फॉल्स आहे म्हटल्याच्या नंतर त्याची ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे एफ. मग आता लिहायचं कसं ते? आन्सर येणार तुमचं इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स, हिन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. अशा प्रकारे तुम्हाला आन्सर राईट डाऊन करायचं आहे. सेकंड आहे द सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. हे सुद्धा सेंटेन्स जे आहे ते स्टेटमेंट आहे आणि हे जे स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे. म्हणजेच याचं ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे टी. याचा आन्सर येणार आहे इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू, हिन्स इट ट्रूथ व्हॅल्यू इज टी. थर्डवाला यू आर अमेझिंग. आता हे जे सेंटेन्स आहे ते तुम्हाला समजलंच असेल. एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे म्हटल्याच्या नंतर आपण त्याला स्टेटमेंट म्हणणार नाही, स्टेटमेंट कन्सिडर करणार नाही. मग याचा आन्सर येणार इट इज ॲन एक्सक्लामेटरी सेंटेन्स
hence it is not a statement. नेक्स्ट आहे प्लीज ग्रँट मी अ लोन. हे जे सेंटेन्स आहे ते इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आहे, त्यामुळे याला सुद्धा आपण स्टेटमेंट बोलणार नाही. सो याचा आन्सर येणार इट इज ॲन इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स हिन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. नेक्स्ट आहे √-4 इज ॲन इरॅशनल नंबर. हे जे सेंटेन्स आहे ते स्टेटमेंट आहे आणि हे स्टेटमेंट तुमचं फॉल्स आहे, त्यामुळे याचा आन्सर येणार आहे इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स हिन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज f. नेक्स्ट आहे x² - 6x + 8 = 0 implies x = -4 और x = -2. या सेंटेन्समध्ये आपल्याला एक्सच्या 2 व्हॅल्यू दिलेल्या आहेत. त्या व्हॅल्यू पुट करून जर आन्सर 0 येत असेल तर हे जे तुमचं सेंटेन्स आहे ते ट्रू होईल, आणि जर का आन्सर तुमचे 0 येत नसतील तर हे जे तुमचं सेंटेन्स आहे ते फॉल्स होईल. ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या जर तुम्ही इक्वेशनमध्ये पुट केला तर 0 आन्सर येत नाही आहे, त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे ते आपण फॉल्स आहे असं म्हणणार. याचे आन्सर येणार इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स हिन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज f. नेक्स्ट आहे ही ॲज एन ॲक्टर. आता इथे स्पेसिफिक नाव नाही घेतलं आहे कोणाचं, फक्त काय घेतलेलं आहे ही लिहिलेलं आहे. आता ही म्हणजे नेमका कोण हे आपण सांगता येत नाही, त्यामुळे हे ट्रू आहे की फॉल्स आहे आपण सांगू शकत नाही. हे जे तुमचं सेंटेन्स आहे ते ओपन सेंटेन्स आहे, त्यामुळे आन्सर येणार तुमचं इट इज ॲन ओपन सेंटेन्स हिन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. नेक्स्ट आहे डिड यू ईट लंच एट. क्वेश्चन मार्क आहे. क्वेश्चन मार्क आहे म्हटल्याच्या नंतर इंटरोगेटिव्ह सेंटेन्समध्ये आहे, त्याचा आन्सर येणार इट इज ॲन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स हिन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. नेक्स्ट आहे हॅव अ कप ऑफ कॅपेचिनो. आता हे सुद्धा तुमचं सेंटेन्स जे आहे ते इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आहे, त्यामुळे त्याचा आन्सर येणार आहे इट इज ॲन इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स हिन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. नेक्स्ट आहे ब्रॅकेटमध्ये x + y ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू x² + 2xy + y² फॉर ऑल x and y एलिमेंट ऑफ r. आता हे जे सेंटेन्स आहे ते तुम्हाला एक मॅथमॅटिक्स फॉर्म्युला आहे. आपण इम्पॉर्टन्स पॉईंटमध्ये बघितलं होतं की मॅथमॅटिक्स आयडेंटिटी आर ऑलवेज ट्रू. त्यानुसार हे सुद्धा सेंटेन्स जे आहे ते तुमचं ट्रू होणार आहे. मग त्याचा आन्सर येणार आहे इट इज अ मॅथमॅटिकल आयडेंटिटी विच इज ट्रू हिन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज t. नेक्स्ट आहे एव्हरी रिअल नंबर इज कॉम्प्लेक्स नंबर. ओके, आता हे जे सेंटेन्स आहे तुमचं स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट तुमचं ट्रू आहे, त्यामुळे याचा आन्सर ट्रूथ व्हॅल्यू t येणार आहे. लिहिणार आपण इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू हिन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज t. नेक्स्ट आहे एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. हे सेंटेन्स सुद्धा तुमचं स्टेटमेंट आहे आणि हे स्टेटमेंट तुमचं फॉल्स आहे, त्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे f. आपण लिहिताना लिहिणार इट इज ॲन स्टेटमेंट विच इज फॉल्स हिन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज f. नेक्स्ट आहे 1 इज अ प्राईम नंबर. हे वाला सेंटेन्स सुद्धा तुमचं स्टेटमेंट आहे आणि हे स्टेटमेंट तुमचं फॉल्स आहे, म्हणजेच याची ट्रूथ व्हॅल्यू सुद्धा येणार f. मग लिहिणार आपण इट इज अ स्टेटमेंट विच इज अ फॉल्स
hence its truth value is f. नेक्स्ट आहे विथ द सनसेट द डे एंड्स. हे वाला सेंटेन्स सुद्धा तुमचं स्टेटमेंट आहे, बिकॉज आपल्याला सांगता येते ट्रू आहे की फॉल्स आहे. आणि हे वाला स्टेटमेंट जे आहे ते तुमचं फॉल्स आहे, म्हणजे ज्याची ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे एफ. सो आपण लिहिणार इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स, हिन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. नेक्स्ट हे सेंटेन्स जे तुमचं आहे ते सुद्धा तुमचं स्टेटमेंट आहे, आणि हे स्टेटमेंट तुमचं फॉल्स आहे बिकॉज याचं आन्सर 1 येतं, नॉट अ 0. सो आपण लिहिणार इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स, हिन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. नेक्स्ट आहे तुमचं 3 + 5 इज ग्रेटर दॅन 11. 3 + 5 केलं तर 8 येणार. 8 हे 11पेक्षा ग्रेट नाही आहे, त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे ते तुमचं फॉल्स येणार आहे. सो आपण लिहिणार इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स, हिन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. नेक्स्ट आहे द नंबर 2 इज ॲन इरॅशनल नंबर. 2 हे इथे रोमन नंबर लिहिलेलं आहे. ओके, सो हे जे स्टेटमेंट आहे ते तुमचं ट्रू असणार आहे, त्यामुळे त्याचा ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे टी. लिहिणार आपण इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू, हिन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. नेक्स्ट आहे द नंबर 2 इज द ओनली इवन प्राईम नंबर. हे सेंटेन्ससुद्धा तुमचं स्टेटमेंट आहे. 2 हा असा एकच नंबर आहे जो इवनसुद्धा आहे आणि प्राईमसुद्धा आहे. सो हे स्टेटमेंट हे तुमचं ट्रू आहे, त्याची ट्रूथ व्हॅल्यू येणार टी. लिहिणार आपण इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू, हिन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. नेक्स्ट आहे तुमचं 2 कोप्लॅनर लाईन्स आर आयदर पॅरलल ऑर इंटरसेक्टिंग. ओके, हे सुद्धा तुमचं सेंटेन्स स्टेटमेंट आहे, आणि हे स्टेटमेंट तुमचं ट्रू आहे, त्यामुळे लिहिणार आपण इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू, हिन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. नेक्स्ट आहे तुमचं द नंबर ऑफ अरेंजमेंट ऑफ 7 गर्ल्स इन अ रो फॉर अ फोटोग्राफ इज अ 7 फॅक्टोरियल. हे सेंटेन्ससुद्धा तुमचं स्टेटमेंट आहे, आणि हे स्टेटमेंट तुमचं ट्रू आहे. सो ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे याची टी. आपण लिहिणार इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू, हिन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. नेक्स्ट आहे गिव मी अ कंपास बॉक्स. आता हे जे सेंटेन्स आहे तो तुमचं इम्पॅरेटिव्ह टाईप सेंटेन्स आहे, सो याला आपण स्टेटमेंट कन्सिडर करणार नाही. आपण आन्सर लिहिणार इट इज अन इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स, हिन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. नेक्स्ट आहे ब्रिंग द मोटर कार हिअर. हे सुद्धा सेंटेन्स जे आहे ते तुमचं इम्पॅरेटिव्ह टाईप सेंटेन्स आहे. सो अगेन आपण इम्पॅरेटिव्ह आहे म्हटल्याच्या नंतर स्टेटमेंट कन्सिडर करणार नाही. सो आन्सर लिहिणार आपण इट इज ॲन इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स, हिन्स इट इज अ नॉट अ स्टेटमेंट. नेक्स्ट आहे इट मे रेन टुडे. आता हे जे सेंटेन्स आहे ते ओपन सेंटेन्स आहे, त्यामुळे आपण आन्सर लिहिणार इट इज ॲन ओपन सेंटेन्स, हिन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. नेक्स्ट आहे इफ a plus b is less than 7 where a is greater than or is equal to 0 and b also greater than and is equal to 0, then a is less than 7 and b is less than 7. सो हे सुद्धा स्टेटमेंट तुमचं ट्रू आहे, त्यामुळे
याची ट्रूथ व्हॅल्यूसुद्धा येणार आहे टी. सो आपण लिहिणार इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू, हिन्स इट इज ट्रूथ व्हॅल्यू इज टी. कॅन यू स्पीक इन इंग्लिश? क्वेश्चन मार्क आलेला आहे. क्वेश्चन मार्क हा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. सो आपण आन्सर लिहिणार इट इज ॲन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, हिन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. अशा प्रकारे तुमची एक्सरसाइज इथे संपलेली आहे. तुम्हाला आयडिया आलीच असेल. यात फक्त तुम्हाला सेंटेन्स जे दिलेले आहेत ते ओळखायचे आहेत, कोणते स्टेटमेंट आहेत आणि कोणते स्टेटमेंट नाही आहेत, आणि त्यानुसार तुमची ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे ट्रू असेल तर टी येणार, फॉल्स असेल तर एफ येणार. त्याच्यानंतर काही ठराविक 3 टाईपचे वेगळे सेंटेन्स आहे. त्यामध्ये एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे, इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आहे अँड थर्ड इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. हे तिन्ही टाईपचे सेंटेन्स आपण स्टेटमेंट कन्सिडर करत नाही. नेक्स्ट ओपन सेंटेन्स आहे. ओपन सेंटेन्ससुद्धा आपण स्टेटमेंटमध्ये कन्सिडर करत नाही. आणि लास्ट वन मॅथमॅटिकल आयडेंटिटीज जर आले तर ते ऑलवेज तुमचे ट्रू असणार. आणि अशा प्रकारे आपली एक्सरसाइज इथे संपलेली आहे. आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवत आहोत. पुन्हा आपण भेटूया याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.